नमस्कार. प्रहार संघटनेच्या वतीनं गेल्या 2 महिन्यापासून पंचायत समिती साहेबांना आम्ही वारंवार निवेदन देत आहे. उमरे आणि कानापुरी दोन्ही ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोगाच्या निधीमधून जे काही घोटाळा झाला, भ्रष्टाचार झाला, ग्रामपंचायत कर्मचारी विजय हनुमंत गुजर याच्या नावावर विकास कामाचा 9,048 रुपयाचा चेक तसं पुरावा आम्ही साहेबांना बीडीओ साहेबांना दिलेला आहे. तसंच कानापुरीमध्ये सन 2024-25 या दोन्हीही कालावधीमध्ये 2 वर्षांच्या तसंच नातेवाईक व सर्व मित्र कुठल्या ठेकेदाराच्या, कॉन्ट्रॅक्टदाराच्या, माल वाहतूकदाराच्या नावावर चेक न सोडता संबंधित नातेवाईकाच्या नावावर चेक सोडून उघड ऑनलाईन पोर्टलवर दिसत असून उघड कारभार त्यांच्या सगळ्या दोस्तांच्या आणि मित्रांच्या नातेवाईकांच्या नावावर चेक सोडून कानापुरी ग्रामसेवक, सरपंच, उमरे ग्रामसेवक, सरपंच व कर्मचारी यांनी अगदी भोंगळा कारभार केलेल्याचा आम्हाला दिसून येतोय. म्हणून आम्ही वारंवार 2-3 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. तर याबाबत काय पुरावे तुम्ही जास्त काय जसं आम्ही पुरावा त्या बीडीओ साहेबांच्या निवेदनाला जोडून दिलेला आहे. आता काय आहे का? हो, आमच्याकडे पुरावा आहे सगळं. अगदी बेकायदेशीर व्यवहार झालाय. 3-3, 10-10 लाखाच्या अमाऊंट एकाच्या नावावर सोडले गेले त्याच्या नातेवाईकांना. त्याच्यामध्ये शासनाची अशी दिशाभूल केली की 1ही रुपया जीएसटी जाऊ नये म्हणून स्वतःच्या नातेवाईकांच्या नावावर पैसे सोडले. त्याचं सगळं पुरावा आपल्याकडे आहे. आपण तसं सादर केलं नाही तर काय आता ही 15 वित्त आयोगाचा निधी आहे. राहुल बबन देशमुख 25-26 त्याचे नातेवाईक आहेत. अभिषेक अशोक डुबल त्यांचे नातेवाईक आहेत. अभिषेक अशोक डुबल त्यांचे नातेवाईक आहेत. तसंच तेव्हा 24-25 ला विनोद निवृत्ती चव्हाण 93,000चा चेक. ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टदार नाही. कृष्णात लक्ष्मण फराडे सर्वसामान्य माणूस त्याच्या नावावर 1,45,000चा चेक. पाणी पुरवठा दुरुस्ती करणे. त्याच्याकडे काय कुठलं सामानाची पूर्तताच नाही. कृष्णात लक्ष्मण फराडे, रतिक सागर गौतम शिंदे, विनोद निवृत्ती चव्हाण 1,37,000 गावात फ्लेवर ब्लॉक बसवणे. ठेकेदार नाही, कॉन्ट्रॅक्टर नाही, सर्वसामान्य विनोद निवृत्ती चव्हाण. पण ते कामं झालेत का नाही? मुळात तर त्यांनी दिलं सोडताना संबंधित नातेवाईकाचं काम होण्याचा विषयच येत नाही ना. काम करायला कॉन्ट्रॅक्टरच्या, ठेकेदाराच्या नावाने केलं पाहिजे. जर त्यांनी तसं काही केलं असेल काम 3-3 लाखाचं हे बाय 1,49,000 चेक वैयक्तिक माणसाच्या नावावर. विनोद निवृत्ती चव्हाण 3,75,000 शाळेची शौचालय बसवणे. मग एवढं सगळं जर संबंधित ह्याच्यावर करावं लागत असेल तर मग ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टराच्या नावावर नाही आणि सर्वसामान्य नातेवाईकाचे म्हणजे हे काय आहे तुम्हाला पण लक्ष द्यायला पाहिजे. 100% ह्यांनी सगळे आजची 15 वित्त आयोगाचा निधी येतोय आकार लाटण्यासाठी संबंधित नातेवाईकाच्या ह्याच्यावर सध्याला ऑनलाईन पोर्टलला दिसतं. ऑफलाईन होतं तोपर्यंत काय माहित नव्हतं. पण आता सर्वसामान्य घरातल्या माणसाला दिसतंय. तरी जर सरकारची एवढी दिशाभूल करत असतील तर एवढं भाजपचं सरकार आहे, ग्रामीण विकास मंत्र्याचं एवढी वचक आहे असं म्हणते ती. मग नेमकं काय नेमकं एवढं सगळ्या गोष्टी का करावं लागतं, का ध्यान देत नाही ते? आता तसा तर भ्रष्टाचार आख्या तालुक्यात असत. माझ्याकडची काय पुरावा आलं संघटनेकडे कानापुरी आणि उमरे ग्रामपंचायतचा त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत सरपंच ग्रामसेवक तोपर्यंत इथून बेमुदत आमरण उपोषण उठणार नाही. त्याच्याकडे एक आपल्या प्रमाणे काय कामं केली तर आता ह्याच्यातली कामं मुळात आता समजा 3,75,000 शौचालयावर घेतले ते एखादं दुसरं शौचालय ते शाळेला 10,000 15,000 आणि 3,75,000 बिल उचलले. गटार दुरुस्ती फ्लेवर ब्लॉक त्याच ताकदीनं सगळ्या गोष्टी करायचं 10 रुपयाचं आणि घ्यायचं 100 रुपये. हेच करायचं तिची केलेलं आहे ना. तशी तर बरीचशी केलीच नाही. आता ते विजय हनुमंत गुजरच्या नावानं 9,048चा चेक सोडला. मजूर नव्हती का ग्रामपंचायतनं मजुराच्या नावावर सोडायला पाहिजे होता. क्लार्कच्याच नावानं सोडायची काय करत होती? विकास कामाचा चेक ग्रामपंचायत अधिनियम कायद्याने ह्याच्या अनुषंगानं क्लार्काच्या नावावर 1ही रुपया सोडता येत नाही. तरी सुद्धा त्याच्या नावावर 9,048 सोडला. महिना ग्रामसेवक गावात नसते. फोन केला तरी ह्याचं बऱ्याच वेळा त्याला उत्तर विचारते. चुकीला चूक म्हणते ह्याच्यावर कारवाई नेमकी कधी? कारवाई होताना दिसत नाही. काल आम्हाला संध्याकाळी त्यांनी सांगितलं बसू नका. असं होत नाही. ह्या लोकांवर जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. कर्मचारी आणि नातेवाईकांच्या नावावर स्वतःच्या खिशात घालण्यासाठी भ्रष्टाचार दुसरं काय कारण आहे?
खिशातच घालायसाठी सोडले ना. त्यांचा काय गावाचा विकास असता तर मग ठेकेदाराच्या सोडलं असतं, कॉन्ट्रॅक्टदाराच्या सोडलं असतं. जीएसटी सरकारच्या हिशोबून केलेले ना तिने. सोडायचं कारणच काय आहे, ती पैसा स्वतःच्या खिशात लागायचा. जीएसटी वाचावी. आणि जर समजा तुम्ही 375 मध्ये तुम्ही 10 शाळेची 4 शाळेची शौचालय बसवू शकत असाल तर तुम्ही त्याच्यातनं 1-2 शाळेची त्याची बिलं बांधलेली अमुक तुमच्या गोष्टी मोहर निदर्शनात येते. इथं काय चेक असेल पुरावा असेल तीच प्रत्येक तुम्हाला काय पाहिजे ती माझ्याकडे आहे. ती तुम्हाला पण दिसतो, संबंधित अधिकाऱ्यांना पण पहिल्यापासून दिलेला आहे. पण अधिकारी असे आहे की 100% त्या ह्यांच्यामध्ये भागीदार असल्यामुळं काहीही त्यांचा रिस्पॉन्स दिसत नाही. इथं आम्ही ह्याच्यासाठी बसतो की अधिकारी जोपर्यंत त्या लोकांवर कारवाई करत नाही तोपर्यंत उठणार नाही. तक्रार पहिल्यांदा आम्ही ग्रामसेवकला बोललो. ग्रामसेवकला सांगितलं तुम्ही साधा 5% दिव्यांगाचा निधी देताना वर्षातनं तुम्हाला प्रत्येक वेळेस भांडावं लागतं, बोलावं लागतं. या सगळ्या गोष्टी कशा काय करता. त्यानंतर बीडीओच्या कानावर घातल्या. त्यानंतर शिवसाहेबांना पत्र दिलं. 29/12 बीडीओला दिलं. 9 तारखेला शिवसाहेबांना दिलं. त्यांनी नाही बघू आम्ही चौकशी ही करू, कारवाई करू. त्यांची काय पोची दिलं, तुम्ही थांबा, असा आहे तसा आहे, निवडणूक आहे. आणि या सगळ्या गोष्टी करायला कुठलं कागद हुडकावं लागत नाही, अहवाल मागवावं लागत नाही. दिसतंय की पोर्टलवर उघड दिसतंय. फक्त त्यांना एकच विचारायचं की ही विनोद चव्हाण असेल, देशमुख असेल, दुबल असेल, ही लोक ठेकेदाराची का कॉन्ट्रॅक्टदाराची का बघा. त्यांनी जीएसटी का म्हणजे मुळात जीएसटी चढवण्यासाठी केलेला आहे ना. त्या सगळ्या गोष्टी अहवालातनं काय मागवायची गरज नाही, दिसणार आहे. त्यात ऑफलाईन काय नाही, ऑनलाईन आहे. मग ती दिसणार आहे, जाणून कुठून ही करते. तुमची कमिशन आहे ती 7% आहे, आम्हाला 10% आहे. पैसे खिशात घालण्यासाठी आहे. दुसरा ह्याच्यामध्ये काही नाही, फक्त भ्रष्टाचार. ह्याच्यामध्ये संबंधित सगळी पंचायत समिती, ग्रामसेवक, सगळे अधिकारी ह्याच्यात निवड काय त्या सरपंचाचे आणि ग्रामसेवक येणं झालेलं नाही. ही सगळी धरलेली ती म्हणूनच एक बसती ना, ही का बसती. ह्या सगळ्या लोकांना त्यातलं कमिशन आहे. त्यांना कळत नाही का पहिल्या सुरुवातीला बाबा आम्हाला हे सगळं प्रस्ताव तयार करताना ही ठेकेदार आहे का, ही कॉन्ट्रॅक्टर आहे का, ही पंचायत समितीला माहीत असणं गरजेचं आहे ना. आणि असतं पण एवढं जर डोळं दाखवून जर मांजरावली जर त्यांना वाटत असेल तर तसं आता राहिलेलं नाही. सर्वसामान्य माणसाला मोबाईलवर दिसतंय. निव्वळ सगळा 15 मुळात गावाचा तुमच्या ह्याचा जी निधी ग्रामनिधी गोळा होतो. आता आमच्या गावचा 30 लाख निधी गोळा होतो. 30 लाख निधी गोळा होतो 9,000 रुपये तुम्ही 15 दुरुस्तीला घेता. निधी किती फसवता, काय करता हे निधीचं तुम्हाला माहिती अधिकार दिलं, तुम्ही उत्तर देत नाही. तुम्ही अजिबात आम्हाला माहिती अधिकाराला रिस्पॉन्स देत नाही. कारण 30 लाख रुपये जर तुम्ही ती ग्रामनिधीचं खिशात घालता आणि 9,000 रुपये 15 गटावर दुरुस्ती करण्याला घेता, किती बेजबाबदार कारभार. ही म्हणजे खरं तर ग्रामविकास मंत्र्याच्या ह्यांच्याही लक्षात आणून देणार आहे. मी तसं दिलेलं आहे, आता सांगितलेलं पण आहे, पत्रव्यवहार झालेला आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. कर्मचाऱ्याच्या ताकदीनं ग्रामसेवकनं त्यांच्या पोझिशननं सगळं केलं पाहिजे. पण कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच ही गावातल्या कामावर अजिबात कटिबद्ध नाही. फक्त आणि फक्त पैसे लागतील. काय कारवाई झाली पाहिजे आणि कुठपर्यंत आणली. ही कारवाई ही संबंधित कर्मचारी विजय गुजर त्याला अधिकार नाही. ग्रामसेवक येलवाड उमरेचं कानापुरीचं ग्रामसेवक सरपंच ज्या हे संबंधित ह्या लोकांनी चेक केलेले ह्या लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई नाही. त्याच्या पद्धतीनं राहिलं. आता आम्ही आमरण उपोषणाला बसलोय, शांततेच्या मार्फत घेतोय, लोकशाही पद्धतीने घेतोय. जर ह्याच्यामध्ये जर प्रशासनाला नाही लक्ष घातलं तर ती तुम्हाला आज नाही. तसं तसं मोहर त्या लोकांच्या काय गांभीर्यानं किती घेतली, किती कारवाईला पात्र ठरवली त्या अनुषंगाने आम्ही ठरवू. तसं तर आम्ही प्रहार म्हटलं की तुमच्या लक्षात राहायचं. आम्ही आमरण उपोषण हे आमच्या ह्याच्यातच नाही, पण लोकशाही मार्गात पहिल्यांदा घेऊन चालतो. जर तसं नाही झालं तर आम्ही बघू, उद्याचा दिवस उद्या त्या पद्धतीने घेऊन येतो.